गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आता छान अशी दिवसाची सुरुवात झाली होती आणि अर्धा संडे आणि अर्धा मंडेचा व्हिडिओ इथे मी टाकते. असं छानशी फुलं इथं झाडांना लागली होती. जसा जसा वरचा पाऊस टपकायला सुरू होतो ना, थोडं जरी 2-3 थेंब आपण कितीही पाणी घाला झाडांना, वरच्या पावसाने झाडं अशी दिसतात ना उठून, जसं काही त्यांना अमृत मिळाल्यासारखं होतं. त्या 2-3 थेंबांनीच त्यांना फुलं लागायला सुरुवात होती आणि ते बघून आपल्याला प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आता इथे मी देवपूजा करत होते आणि हिचा हट्ट होता की मम्मा मीच आज इडली बनवणार. आज संडे होता त्याच्यामुळे स्पेशल प्लॅन केला होता इडलीचा. नाश्ता करायचा तर नाश्त्याच्या नांदामध्ये जेवणाचाच टाईम इडली बनवायला माझा झाला होता. बाकीची थोडीशी छोटी मोठी कामं करत बसले होते संडे असल्यामुळं. त्यानंतर इडली बनवून घेतली आणि तिचं परत मधात लुडबुड, मम्मा मला नेक्स्ट कुकर पण मीच लावणार. आता मुलांनी असा हट्ट सुट्ट्यांच्या दिवशी करायचा आणि आपण तो नाही पुरवायचा म्हटल्यावर काय, मग करू दिलं तिला. नंतर मी छान चटणी सांबार बनवून घेतलं. आता मिस्टर इडली खात नाही म्हणून त्यांच्यासाठी डोसे पण बनवले. खाऊन एकदम छान झोप लागली दुपारची संडे असल्यामुळं. आता इथे संध्याकाळच्या वेळी थोडंसं म्हटलं टेरिसला फेरफटका मारावा. बरेच वेळ दुपारचा पाऊस झाला होता आणि इथे आम्ही टेरिसला असली काही झाडं लावली आहे. कढीपत्ता, अक्कलकाढा. आता हा अक्कलकाढा खोकल्यासाठी उपयोगी असतो. वातावरण तर असलं ढगाळ झालं होतं एकदम. त्यानंतर मग हा व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा. वडाची पूजा करायला मी इथे शाळेतून आले आणि वडाची पूजा करायला निघाले होते. आता ह्या माझ्या मैत्रिणी बिचाऱ्या उपाशी तापाशी माझी कधी येते स्कूलमधून म्हणून वाडा बघत बसल्या होत्या. त्या आल्या आणि लगेच आम्ही गेलो. पण एवढं वारं आणि एवढं पाऊस चालू झाला होता ना, पावसापेक्षा पण वारं खूप सुटलं होतं. एकतर मला साडी आधीच घालायला होत नव्हती लवकर, पण माझी मैत्रीण आहे तिने आणि आम्ही मागच्या दिवाळीला सेम साड्या घेतलेल्या. मग ती बोलत होती ताई तुम्ही घाला, आपण घालूयात सोबत अशाच. इथे आमची छान अशी पूजा चालली होती व्यवस्थित आणि हवेमुळे आणि पावसामुळे अजिबात दिवा पेटत नव्हता. पण माझा दिवा फायनली लागला आणि मग सगळ्यांची घाई चालली होती कमीत कमी अगरबत्ती तरी त्याच्यावर लावावी जेणेकरून पूजा केल्यासारखं वाटेल. त्यानंतर मी छान असं गणपतीची स्थापना वगैरे करून घेतली आणि त्याच्यावर एकखणी सामान वगैरे ठेवून आता पूजा करायची म्हटल्यावर मला पद्धतशीरच पूजा आवडते. कारण फक्त जाणे आणि वड्याला फेऱ्या मारून येणे याला काही पूजा म्हणत नाही. थोडंसं आपण पद्धतशीर केलं तर जरा ते मन प्रसन्न झाल्यासारखं पण वाटतं. आणि मोठ्या ठिकाणी जर गेलं तर गर्दीमध्ये आपल्याला हे सगळं करायला मिळत नाही. म्हणून इथे आमच्या मानेमावशी आहेत खाली आणि घरापासून अगदी जवळ आहे. त्यांनी कुंडीमध्ये असं झाड लावलं आहे आणि आम्ही तिथेच दरवर्षी पूजा करायला जातो. अगदी हे झाड एकदम छोटंसं रोपटं होतं तेव्हापासून इथेच मी पूजा करते आल्यापासून. आता इथे आमची पूजा वगैरे करून झाली होती आणि टाईम होता तो फेऱ्या मारण्याचा. आता वडाला 7 फेरे घेताना मात्र पावसानं एवढी हजेरी लावली, अक्षरशः आम्ही ओलं चिंब झालो. शेवटी बाळाला म्हणलं अथर्व व्हिडिओ काय काढू नको बाबा, माझा मोबाईल जाईल कामातून त्या व्हिडिओच्या नादामध्ये. त्याला साईडला पाठवलं. पण त्याचं काय, मॅडम मी तुमचा व्लॉग शूट करून देणार म्हणजे देणार. तर बिचारा तो लांब जाऊन झूम करून करून व्हिडिओ काढत होता. म्हटलं जरा पोराने एवढी मेहनत केलीच आहे तर त्याचं व्हिडिओ क्लिप पण आपण टाकूया. आता इथे वडाची पूजा झाल्यानंतर आमच्याकडे पद्धत आहे इथे ओट्या भरण्याची. खाली बसायला अजिबात जागा नव्हती कारण अक्षरशः भरपूर पाऊस झाला होता. त्याच्यामुळे इथेच आम्ही उभ्यानेच आमचे ओटं वगैरे भरणं चालल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये फक्त त्या एक ताई आणि मी दोघीच ओट्या भरत होतो कारण इकडे काही पद्धत नाही वाटतं तसं काही करण्याची. आमच्या इकडे घरगुती आंबे असतात त्याने ओटी भरल्या जाते किंवा आपण आंब्याने किंवा घरातल्या कुठल्याही ड्रायफ्रूटने म्हणजे खारीक वगैरे असेल किंवा मग केळी असेल कोणतंही एक फळ घेऊन त्याने ओटी भरत असतो. इथे सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर एकमेकांच्या आम्ही ओट्या भरून घेतल्या. तेच त्या मावशी विचारत होत्या आम्हाला की ही पद्धत कसं काय तुमच्याकडे. म्हटलं आमच्याकडे असतं, फक्त ह्या प्रेग्नेंट लेडीजने वगैरेच फक्त ओटी भरून घ्यायची नसते आणि दुसऱ्यांची पण भरायची नसते. बाकी सगळेजण अशा ओट्या भरतात. गव्हाने आणि खारकेने ओटी भरायची असते. त्या ताईंनी आणि मी, त्या आमच्या गावाकडच्या आहेत म्हणून त्यांनी आणि मीच फक्त ह्यांच्या ओट्या भरल्या. ह्यांनी मात्र फक्त हळदी कुंकू आणि प्रसाद दिला, साखर. आता त्या साखरेचं अक्षरशः पाणी झालं होतं. माझ्याच ताटामध्ये तेवढी खरी साखर होती म्हणून ती वाचली होती सगळ्यांना द्यायला खाण्यासाठी. बाकी तर पावसाने अख्ख्या ताटाची वाट लागली होती. सगळं ओलं ओलं झालं होतं आम्ही. साड्याही ओल्या, सगळे ताटेही ओले. पण म्हटलं चला, ऊन आपण मात्र भरपूर सहन करतो आणि पाऊस थोडाही झाला तरी आपल्याला सहन होत नाही. असं कसं चालणार. मी इथे मावशीची ओटी भरली आणि दर्शन वगैरे घेतलं कारण मावशी आमच्यापेक्षा मोठ्या आहे. त्यानंतर ह्या बाकी तर सगळ्या मैत्रिणी आहे. यांचं तर काय एज किती असलं तरी मैत्रिणी त्या मैत्रिणीच असतात. आता इथे मावशी आम्हाला चहा पिण्यासाठी आग्रह करत होत्या
पण मी काही चहा घेत नव्हते नाही, ह्यापैकी बऱ्याच जणी चहा घेत नव्हत्या. मावशीचं म्हणणं होतं आज उपवास आहे तर चहा घ्यावा, पण आम्ही म्हटलं नको मावशी. पण मावशीने मग साखर शेवटी आणली आणि आम्हाला सगळ्यांना दिली. म्हटलं चहा नाही तर कमीत कमी साखर वगैरे तरी घ्या. आता हे मोठ्या ताई आहेत त्यांची मी ओटी भरून घेतली आणि असं उभ्यानंच ओट्या भरायचं चाललं होतं. खरं तर हे असं करायला नको, खाली बसूनच ओटी भरायची असते. आणि त्या म्हणत होत्या 4 जणीच झालं ओटी भरायला, 5 जणी. आता दिसताना तर आम्ही एकमेकींना 5 दिसत होत्या, पण ओटी भरायला खरं तर एकीने ओटी भरली तर 4घींचीच भरणं होत होती. मग म्हटलं आता काय करावं 5व्याची. त्यानंतर शेवटी तुळशीला एक तुळशीची ओटी भरली आणि 5 जणी पूर्ण केल्या. आता ह्या ताईंचं पण मोजणं चाललं होतं. मी घरून आणताना तर 5 आणल्या आणि उरली कशी एक. मग म्हटलं एक काम करा, तुळशीला ठेवा म्हणजे 5 जणी होऊन जाईल बरोबर, कारण एक जण कुठे शोधणार. घरी आले, आज पौर्णिमा असल्यामुळे छान अशी सत्यनारायणाची पूजा केली, पोथी वाचली संध्याकाळच्या वेळी. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये पुरणपोळीचा बेत होता, कारण पिल्लूला बरेच दिवस झाले पुरणपोळी खायची होती आणि देवाला नैवेद्यही होईल म्हणून अशी पुरणाची पोळी केली होती. आमटी, दूध, पुरणपोळी आणि भजे, कुरडे, पापड तळले. चला तर असाच होता आजचा दिवस. इथेच मी एंड करते. बाय.